सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरुक्मिणी माता की जय। भक्त्योघवर्धनं यच्च कृष्णसन्तोषहेतुकं तदहं तेऽभिधास्यामि सावधानतया शृणु। पूजनीय श्री व्यासजी प्रणीत श्रीमद्भागवत महात्म्यातील प्रथम अध्यायातील 10म श्लोकाच्या चिंतनाला आज आपण आरंभ करीत आहोत। या श्लोकाच्या माध्यमातून सूत महाराज शौनकांच्या समोर हे प्रतिपादन करतात की मी तुम्हाला काय सांगणार आहे। जे सांगणार आहे त्या संबंधामध्ये 2 प्रकारचे विशेषण वापरतात। भक्त्योघवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम, आणि ज्यांना सांगायचं आहे त्या शौनकांना किंचितची सूचना देतात। सावधानतया शृणु, तुम्ही ऐकत असताना सावधान चित्ताने ऐका। जे मी सांगणार आहे, जे मी अभिधास्यामी, जे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते कसं असणार आहे। एकतर ते भक्त्योघवर्धनम, भक्तीचा ओघ म्हणजे भक्तीचा प्रवाह याच्याद्वारा वाढवल्या जाईल, भक्तीचा ओघ याने वाढेल। आणि दुसरं कृष्ण संतोष हेतुकम, आणि भगवंताची प्रसन्नता, भगवान श्रीकृष्णाची प्रसन्नता तुम्हाला प्राप्त होईल। एकतर भक्ती वाढेल आणि नंबर 2 भगवंताची प्रसन्नता तुम्हाला प्राप्त होणार आहे। अशा 2 गोष्टी आपण जे सांगणार आहोत त्या संबंधात बोलतात आणि पुढे सूचना देतात की मी जे काही सांगणार आहोत ते तुम्ही सावधान चित्ता करून ऐका। महाराज हा एक विशेष आहे। वरच्या श्लोकामध्ये सूत महाराज स्वतःला धक्का लावतात वक्ता असून, आणि या श्लोकामध्ये श्रोत्यांना बोलतात। नियम आहे पहिल्यांदा आपल्याला सुधरवावं मगच लोकांना सुधरवावं। जो बाहेर क्रांती करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःमध्ये कोणत्याच प्रकारचा बदल झालेला नसतो, लोक त्याला सहज म्हणतात शेंबूड आपल्या नाकाला आणि ज्ञान सांगतो लोकाला। स्वतः मात्र घाणेरडा आहे पण लोकांना मात्र ब्रह्मज्ञान पाजून राहिला। तर जो 9वा श्लोक आहे या श्लोकामध्ये विचार्य वचमी, वचमी विचार्यच, सूत महाराज म्हणतात जे तुमच्या अधिकाराला सूट होणार आहे, जो काही सर्व सिद्धांताचा सार, संसार भय निवृत्त करणारं जे काही मी तुम्हाला सांगणार आहे, पण हे सांगत असताना मी विचार करणार आहे पहिल्यांदा। हे स्वतःच्या संबंधात म्हणतात की मी विचार करून बोलणार आहे। आणि या 10व्या श्लोकामध्ये शौनकांना म्हणतात की मी विचार करून सांगणार आहे पण तुम्ही मात्र सावधानतेने ऐका। महाराज श्रोते आहेत शौनक आणि वक्ते आहेत सूत महाराज, दोघांच्याही संबंधातला आपण विचार करा। काय सुतांचा अधिकार, सुतांच्या संबंधात वापरलेले शब्द काय आहेत आणि शौनकांच्या संबंधातले शौनकांनी सुताचं स्तवन केलं। अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्यायी कथासारम मम कर्ण रसायनम। आणि शौनकांच्या संबंधातलं काय वर्णन आहे जे व्यास महाराजांनी केलं। सुरुवात काय, नैमिषे सुतमासीनम अविवाद्य महामतीम कथामृत रसास्वाद कुशलः शौनकः अब्रवीत। म्हणजे शौनक हे कथामृत रसास्वाद कुशल आहेत। शौनक कथेचं अमृत पान करण्यासाठी कुशल आहेत
आणि सूत महाराज अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ असे असणारे सूत महाराज आहेत. 5 श्लोक मागचे आपल्या लक्षात येईल. शौनकांचं स्तवनही पराकोटीचं दिसून येतं, सुतांचं स्तवनही पराकोटीचं दिसून येतं. महाराज असे वक्ते आहेत आणि असे श्रोते आहेत, तरी सुद्धा त्यांनाही सूचना देण्याच्या गरज पडतात. एवढी माया भयंकर आहे की अशा वक्त्यांनाही ठगवू शकते आणि अशा श्रोत्यांनाही ठगवू शकते. कथामृत रसास्वाद, कथेचं अमृत रूपी रसपान करण्यासाठी शौनक अत्यंत कुशल आहेत. असे आहेत शौनक, श्रोत्यांचे राजे आहेत आणि सूत महाराज वक्त्यांचे राजे आहेत. वक्त्यांचे राजे असूनही म्हणतात मी विचार करून सांगेल, आणि हे श्रोत्यांचे राजे असूनही यांना सूचना देतात तुम्ही ही सावधान चित्ताने ऐका. महाराज कधीच आपल्यावर ओव्हर कॉन्फिडन्स नसावा, आपल्या शक्तीवर आपल्याला अहंकार नसावा. आपल्या शक्त्या या मायेच्या समोर खूप कुचकामी आहेत, कारण आपल्यावर आक्रमण करण्याची आज्ञा ही भगवंतांनी मायेला दिलेली आहे. त्यामुळे ज्याला तुम्ही बोलावणार आहात, ज्या परमात्म्याचं भय तुम्ही मायेला दाखवणार आहात, ती माया सुद्धा काही स्वतंत्र नाहीये, ती परमात्म्याच्या सत्तेनेच काम करत असते. जर मुख्य मालकाचीच भीती नाही तर आपण मग बोलवायचं कोणाला? त्यामुळे आपण सावधान राहणं खूप गरजेचं आहे. मायेचं फसवण्यासाठीच माया आहे. परमपूजनीय गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजींचे शब्द होते, ही माया काही लष्कराच्या भाकरी भाजायला ईश्वरानं तयार केलेली नाही. तुमच्या माझ्या सारख्याला नरकाकडे घालण्यासाठी माया आहे. मायेचं क्षेत्र गुणाच्या आत आहे. मग माया बांधणार, कोणाला सत्वगुणाने नरकात घालणार, कोणाला रजोगुणाने नरकात घालणार, तो कोणाला तमोगुणाने नरकात घालणार. पण काहीही करून तिच्या क्षेत्राच्या बाहेर ती जाऊ देत नाही, तिच्या क्षेत्राला ती सोडू देत नाही. असा मायेची की माया आहे महाराज. तमोगुणी तर नरकात जाईलच, रजोगुणी तर जाईलच. तुम्ही म्हणाल मग सत्वगुणी कसा काय नरकाला जाईल? ज्ञान संगेन बदनाती सुख संगेन चानग, भगवद्गीतेमध्ये म्हटलं जातं. ज्ञान संगेन बदनाती सुख संगेन. तुम्हाला ज्ञान आवडतं ना, मग बांधले तुम्ही. याला म्हणतात शास्त्र वासना. मान्य आहे, दारेशना, वित्तेशना, पुत्रेशना, ह्या ज्या येशना आहेत ह्या रजोगुणातल्या तमोगुणात. येशना म्हणजे इच्छा, पत्नीची इच्छा आहे, रजोगुणी तमोगुणी आहे. दारेशना, वित्तेशना, धनाची इच्छा आहे, रजोगुणी तमोगुणी आहे. पुत्रेशना, मुलगा व्हावा याची अपेक्षा आहे, रजोगुणी तमोगुणी आहे. पण ज्ञानेशना, मी विद्वान व्हावं, मला ज्ञान यावं, ही तर अपेक्षा सत्वगुणी आहे. पण मला ती सुद्धा अपेक्षा अंतःकरणामध्ये असणं, आसक्ती असणं, हे सुद्धा नरकगामी करते, नरकगामी करते. महाराज सत्वगुण जर व्यवस्थित सांभाळता आला नाही तो कुठं तमोगुणात आणून ठेवल्याचा अंदाज नाही. बरेच महाराज लोकांचे पुस्तकं चोरतात. बोला मग आता सत्वगुणात चोरी झाली की नाही? बरं, पुस्तक कशासाठी चोरलं? विकून घर थोडी भागवणार आहेत. एखाद्या पेताळानं चोरलं तर तो विकेल, मान्य आहे. एखाद्या दुकानदारानं चोरलं तर रद्दीत विकल. आमच्या आबांचं असं म्हणणं आहे की माझ्या जेवढे पुस्तक आहेत त्यातले 10% पुस्तकं चोरीला गेले. आमच्या आबांचं असं म्हणणं आहे. सगळ्यात जास्त त्या पुस्तकांना मीच वावरलं, मी चिटुरी घेतली नाही, हेही ते मान्य करतात. एक छोटासा ग्रंथ अतिप्रसिद्ध गाथा, आता तो कुठे भेटत नाही, त्यामुळे ते काही चोरण्याचा विषय येत नाही. तर तो ग्रंथ आमच्या जन आळंदीला आमच्या पुस्तकांमध्ये गेला. जो ज्ञान पुस्तक चोरते त्याचा जगावर प्रभावच पडू शकत नाही, त्याचं काही ते ज्ञान कामातच नाही. तर आम्ही आळंदीला गेलो. आबा इथं मी आळंदीवरून फोन केला की बा तुमचा ग्रंथ माझ्याजवळ आहे, वाटत असेल तर मी आताच आणून देतो. म्हणजे 300-400 रुपये भाड्याला गेले असते, पण मात्र देतो. आबा म्हणत काही अडचण नाही, असू दे तुझ्याजवळ, परत पुढच्या चतुर्मासाला आल्यावर घेऊन येतो. मला तरी मध्यंतरी काय काम आहे, परत मी घेऊन आलो. आम्ही सोडा, पण 10-12% ग्रंथ गेले म्हणतात. घरी असताना कोणी गेलं घरी महाराज की आबाचे पोरं म्हणणार हा चला ही आमच्या बाबाची खोली, आमच्या वडिलांची खोली, पा एवढे ग्रंथ आहेत. आता ते महाराज स्थानिक लेवलचे, त्यांना काय त्या ग्रंथाचं कळून राहिलं. हे देणार दरवाजे उघडून कपाटांचे, ते दिवसभर तिथंच झोपणार, आराम करणार आणि 2-3 पुस्तकं संध्याकाळी खिशात टाकणार, थैलीत टाकणार. आता का महाराज लोकांची पिशवी शोधते कोणी? झाले लंपास. मग आता चोरी झाली, हे कोण्या गुन्हात आहे? तो काय चिवड्यावाने विकून राहिला का ते पुस्तकं? आता ते पुस्तकं वाचण्यासाठी चोरून राहिला. महाराज जे पुस्तकच चोरीचं आहे त्याच्या ज्ञानावर तुम्ही प्रचार करण्याची इच्छा करता, तो होईल कसा? चोरीच्या पुस्तकातलं ज्ञान तुम्ही समाजाच्या समोर मांडायला लागले तर त्याचा खऱ्या अर्थानं समाजावर असर कसा काय होईल? आमच्या पुस्तकातली मला असं वाटतं 0.5% तरी गेले चोरीला.
आमचे महाराज लोक चांगले आहेत, तसे आमचे नाही. जुन्या पाण्याची गोष्टी करून राहिलो, 4-5 पुस्तकाचा काही मेळ लागून नाही राहिला. मग कदाचित गेलेले असावे किंवा मला दिसत नसावे किंवा मला दिसू नये अशी व्यवस्था केलेली असावी, कोणतं ना कोणतं असेल, पण माझ्या नजरेसमोर नाही, तेवढं पक्का आहे. विषय एवढाच आहे, पुस्तक वाचून काय करणार आहे? वाचणार आहे म्हणजे ज्ञान कमवणार आहे. ज्ञान कोण्या गुणात येतो? सत्वगुणामध्ये येऊन राहिला. म्हणजे सत्वगुणाच्या आधाराने पुस्तक चोरण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हाही गुण तुम्हाला नरकात नेणार आहे, बांधणार आहे. सुखसंगेन चानघ, सुख सत्वगुणाचा परिणाम आहे. विषयाचं सुख सुद्धा मंडळी वृत्ती स्थिर झाल्याशिवाय नाही होत. तुम्हाला वृत्ती स्थिर झाली, सत्वगुण तिच्यात निर्माण झाला की आनंद होतो, म्हणजे आनंद झाला हा. तर या आनंदामध्ये आपण गुंतलेलं असणं हाही बांधणच आहे एक प्रकारचं. तर ही माया तुम्हाला रजो तमो गुण या सगळ्या गुणांच्या द्वारा बांधण्याचा प्रयत्न करणार. म्हणून महाराज सूत महाराजांनी शौनकांनाही आज्ञा दिली. म्हणा आज्ञा दिली, वक्ता असल्यावर आज्ञा देण्याची परवानगी असतेच. सावधानतया शृणू, श्रोत्यांनो सावधान होऊन ऐका. कोण म्हणून राहिलं असं? कोण? सूत महाराज. कोणाला? तुम्ही झोपा बिंदास मग, कारण शौनकाला सांगून राहिले, सूत सांगून राहिले की सावधानतया शृणू, डोळे उघडे करून ऐका, सावधानतेने ऐका. सांगणारे कोण आहेत? सूत. ऐकणारे कोण आहेत? शौनक. आपल्याला काही घेणं देणं आहे का? त्या दोघांचे ते दोघं जण पाहत बसतील. तर त्याच्या निमित्ताने आपणही जागं राहावं अशी सूत महाराजांची आज्ञा आहे आणि तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. तर सावधानतया शृणू, मन लावून ऐका. पण मी अडाण्यावानी बोलणार नाही. विचार्य वचमी, मी सुद्धा विचार करून सांगेल. मी म्हणजे मी नाही, सूत महाराज म्हणून राहिले ते आपल्याला नाही ना. सुतांचं मला आहे ना शौनकांचं तुम्हाला आहे, त्यामुळे आपण मोकळे झालो विदाऊट बोलायला. तर मायेवर अभरवसा ठेवल्यामुळं महाराज कधीही परमार्थामध्ये आपण रिटर्न येऊ शकतो. म्हणून मायेवर भरोसा नाही ठेवायचा, अखंड परमार्थामध्ये सावधानतेने राहायचं. तर या श्लोकामध्ये सूत महाराज शौनकांना सावधानतेने ऐकण्याची सल्ला देतात. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. जे सांगणार आहे ते कसं असणार आहे? ते 2 गोष्टींनी युक्त असणार आहे. एक तर भक्तीचा प्रवाह वाढवणारं असणार आहे. नंबर 2 कृष्णाला संतोष प्राप्त होणार आहे, म्हणजे कृष्ण संतुष्ट होणार आहे. आणि नंबर 3 सावधानतेने तुम्ही मी सांगणार आहे ते ऐका. यातला पहिला शब्द आहे मंडळी भक्त्योघवर्धनम. भक्तीचा ओघ वाढवणारं मी सांगणार आहे. पहिल्यांदा भक्ती कशाला म्हणतात हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. महाराज या भक्तीचे 2 पद्धतीचे लक्षणं शास्त्रकर्त्यांनी चिंतिलेले आहेत. पहिलं लक्षण, कोणाही गोष्टीला 2 लक्षण असतात. एक स्वरूप लक्षण आणि दुसरं असते तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षण म्हणजे काय? जे स्वरूपामध्ये अनुगत आहे, तद्रूपच आहे, त्याला म्हणायचं स्वरूप लक्षण. आणि तटस्थ लक्षण म्हणजे कधी आहे कधी नाही, कधी जाऊ शकतं कधी येऊ शकतं, याला म्हटलं जातं तटस्थ लक्षण. अगदी साधं उदाहरण, विठ्ठल मंदिर कशाला म्हणतात? ज्यामध्ये विठ्ठल भगवान आसीन आहेत त्याला विठ्ठल मंदिर म्हणावं. ज्या ठिकाणी मरीमाय आहे त्याला विठ्ठल मंदिर म्हणते का कोणी? नाही म्हणत कोणी. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहे त्याला कोणी विठ्ठल मंदिर म्हणेल का? नाही म्हणणार कोणी. म्हणजे जिथं विठ्ठल भगवान आहेत त्याला म्हणायचं विठ्ठल मंदिर. हे आहे विठ्ठल मंदिराचं स्वरूप लक्षण, जे कधीच अशा प्रकारे च्यूत होणार नाही, एकमेकाला कधी सोडणार नाही, जोपर्यंत विठ्ठल विठ्ठल मंदिर आहे. आणि याचं तटस्थ लक्षण, एखाद्या 1.5 किलोमीटरवरून किंवा गावाच्या बाहेरूनच आपला हा बिल्डिंग दिसते. आम्ही लहान असताना गावाकडे असताना या बिल्डिंगचं स्तवन असं ऐकून होतो. आता इथं आल्यावर कळतं. आता तुम्ही आपण सगळे सारखे झालो, पण जेव्हा पंढरपुराशी संबंध नसतो तेव्हा पंढरपुराविषयीच्या ज्या धारणा असतात गावाकडे, अरे रे 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 विचारू नका. गावाकडून पहिली सूचना असते घरून निघत असताना, तुम्हाला काय पंढरपुरातल्यांना याचा महिमा माहिती? पहिली सूचना, पंढरपुरात गेले कैकाडी महाराजच्या मठात जायचं आणि त्या पारड्यात रुपया टाकायचा. पाप आहे का? पुण्य आहे. आणि पडला कधी तर पुण्य आहे, आणि नाही पडला कधी तर मग त्या मालकाचं पुण्य आहे. रुपया तर भेटलाच कुणीकडून तरी, तर पुण्य आहे. आणि तुम्ही जर परत परत टाकायला लागले तर तुमचं पुण्य आहे, मालकाचं महापुण्य आहे. घरी सांगितले आता सूचना दिली जाते. आणि त्या गावाकडे ना अशा गुळ्या द्यायची पद्धत असते. ओ लोक एवढे पागल, साधं बोकड जर कापलं ना,
तर देवीच्या समोर त्याला ठेवून त्याच्या नाकावर पाणी टाकतात. मग आता लहरी येणारच की नाही, सरपही मारला की लहरी देतोच का नाही. मग तसं ते बोकड असं असं करणार, असं असं करणार. मग ते किती वेळ करते यावरून देवानं नवस कसा स्वीकारला हे ठरवतात. मग त्याच्यावर पाणी टाकणार. ती म्हणाल एवढं तुम्हाला कसं काय माहितीये? मला सगळं माहितीये, काही ते नका घेऊ. तर त्याच्या नाकावर पाणी टाकलं, पाणी टाकलं की करणार. 3 खेप झालं. चौथ्यांदा केलं. मग त्या बाया जवळच्या म्हणतात बाबा एकदा कर रे, तांब्यानं पाणी ओततात. त्याचा जीव गेला. लहरी जेवढ्या होत्या. ती आहे कापणाऱ्याची कला मंडळी. थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्या गुड्या किती द्यायच्या ही आहे कापणाऱ्याची कला. तुम्ही जर मान कापली आणि लगेच जर देवीच्या समोर ठेवली तर लहरी भरभर येतात. 5 कडून 10 देतात. ते जीव लवकर नाही गेला तर म्हणजे लगेच कापता बरोबर ठेवायचं. पाणी टाकायचं काम नाही. 11 बापा टाळ्या वाजवतात काय आणि हे काय. मग मसाला शिल्लक दुसरं काय होऊन राहिलं देवीच्या ठिकाणी. एवढंच राहतं. पाणी टाकणार. ते कापणार एखादा प्रॅक्टिसवाला जर असला अडाणी तो 10 मिनिट कापायला लागते. ते धडाशीच त्याचा जीव चालला जातो. ठेवतात उशिरा, परत उचलणार लवकर नाही आणि मग पाणी टाकणार. एकच बापा देवा 3 तरी दे रे, बापा देवा 3 तरी दे रे, बापा देवा 3 तरी दे रे. या देवाला प्रॅक्टिस नाही ना. जरा चांगला देवा आणला असता प्रॅक्टिसवाला तर त्यानं कच दिवशी मान धडा वेगळी केली असती, 11 मिळाल्या असत्या. त्याच्यासाठी सांगत होतो मी हे काय स्वरूप तटस्थ लक्षण. मरीमाय आणून ठेवली विठ्ठलाच्या मंदिरात. तर त्या मंदिराला विठ्ठल मंदिर म्हणाल का? मग नाही म्हणता येणार. जिथं भगवान विठ्ठल आहे त्यालाच विठ्ठल मंदिर म्हणावं. आणि तटस्थ लक्षण म्हणजे कधी असणं कधी नसणं. तिथून विषय निघाला होता आपला की गावाकडे ही पद्धत आहे गुड्या मागण्याची. एका टप्प्यात काहीच नसते द्यायचं. 2 याच्यात 3 देवा. साधा सगन पाहणं कळते का तुमच्याकडे? अदला बुदला लावत राहतात कोपराला. आमच्या विदर्भात भरपूर आहे ते. अदला लावत राहणार, मग नावं घेत राहणार देवाचं. आमची कुलदेवता कानोळ माता चटाक माता टचाक तिचं टिपक टिपक चिटकवीत राहतात. चिटकलं कधी तर मग आहे. मग 3 वेळेत जरा चिटकलं तर मग पक्कच आहे. मग समजून चालायचं. मग यांना सवय असते. मग घरून सूचना देतात बाबू रुपया टाकायचा पारड्यामध्ये रुपया टाकायचा. आणि बघ पडला जर नाही तर 3 वेळेस टाकायचा. 3 वेळेस जर नाही पडला तर मग काही उपाय नाही, पण 3 वेळेस टाकून पाहायचा. महाराज काय बढिया व्यवस्था आहे बरं. हे एक तर विशेषच आहे. किती जे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मागं लागले तेच लोक पारड्या पुरड्याचा याचा वापर करतात. किती भयंकर काम आहे. अगदी महाराजांचंच असं म्हणणं आहे. रामदास महाराज जे मठाचे प्रमुख आहेत तिथले काही महाराज तर तेच अशा पद्धतीनं हे जे आहे ना आपण जे गुढी उभारतो तर त्याच्या विरोधात तेच जास्त बोलत राहतात. किंवा हे साडी टांगणं म्हणजे आपल्या आई मातेची इज्जत टांगणं आहे. त्या दिवशी संभाजी महाराज गेलेले आहेत. मग संभाजी महाराज गेलेले असल्यामुळं आपण ते ज्या दिवशी वारले त्या दिवशी उत्सव साजरा करायचा का अशा पद्धतीनं ते म्हणत राहतात. महाराज उत्सव हा उत्सव आहे. आता दिवाळीला का कोणी महात्मा जायलाच नसेल आजपर्यंत? पोळ्याला का कोणी महात्मा आजपर्यंत जायलाच नसेल का? अक्षय तृतीयेला का आजपर्यंत कोणी महात्म्याचा देहांत झालेलाच नसेल का? म्हणून काय ते सगळं थोडी बंद करायचं असतं. हे सगळं संस्कृतीचे द्योतक आहेत. एका कारणानं थोडी काही आपल्याला बंद करता येत असतं. तर तेच बंद करण्याच्या विचारात याविषयी बोलत राहतात. परत बरंच आहे काही काही. त्यांनीच पारडं बिरडं करून ठेवलं तिथं. आपण आपल्या पुण्य चौकशी करत राहतो तिथं. तर दुरूनच बाहेरूनच आमचं हे जे आहे ना आपलं प्रदक्षिणा बारीचं बिल्डिंग मोठी, तर आमच्या गावाकडे अशा धारणा सुरुवातीला की ह्या बिल्डिंग म्हणजे 84 करोड ज्या योन्या आहेत त्या योनीची प्रतीक मांडली जाते. आता ते आधुनिक आहे, ते कोणाला माहित आहे, ते इंजिनियरला ते 84 कोटी 84 कोटी असं मानलं जातं. आणि गावाकडे अशी धारणा आहे की जो 84 कोटीमध्ये फिरला त्याला 84 कोटी योनीतून मुक्त होऊन जातो. एखाद्याला म्हणलं मी उडी मारून दर्शन घेतलं म्हणजे तू त्यात फिरला नाही का? मग काय पंढरपूर म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा यात फिरणं महत्वाचं आहे. आमच्याकडल्या लोकांच्या धारणेच्या दृष्टीनं त्यात फिरायला पाहिजे. काही तर खालून बारी असली तरी वर जातात पण वरून बंद असतं. आमच्याकडले आले ना 4-2 जण एकदार मध्ये तर ते दर्शनाला तिकडं झडा मारायला लागले. ते पोलीस म्हणत खालून दर्शन मोकळा आहे आणि तू वर काऊन चालला? तसं नसतं. ते 84 करोड योनीतून मुक्त होतात म्हणे.
बरं आता ते सगळं बंद करेल असतं, त्यामुळे मुक्त व्हायचं काही नाही. तर अशा धारणा आहेत. मग गावाच्या बाहेर येऊन राहिलो आणि गावाच्या बाहेर कोणा विचारलं, का भाऊ विठ्ठल मंदिर कुठे आहे, विठ्ठल मंदिर कुठे आहे? मग त्याने तिकडून दुरून दाखवलं, बघ ते दिसते का? म्हणे नाही दिसत. मग त्याच्यावर तो कावळा बसलेला दिसते का कळसावर? म्हणे हा. मग तो कावळा जिथं बसलेला आहे त्याला म्हणतात विठ्ठल मंदिर. कावळा जिथं बसलेला आहे त्याला म्हणतात विठ्ठल मंदिर. आणि आला मारत तसा कावळ्याकडेच पाय, गाडीत बसल्यावर नुसतं कावळ्याकडेच पाय, कावळ्याकडेच पाय, कावळ्याकडेच पाय. आणि आला उतरला तेवढ्यामध्ये कावळा उठला तिथून, कावळा उठला तिथून आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी होती, तिच्या डोक्यावर जाऊन बसला. विठ्ठल भगवान की जय. कारण जिथं कावळा आहे त्याला काय म्हणतात? विठ्ठल मंदिर. लक्षण तसंच सांगितलं. पण याला तटस्थ लक्षण म्हणतात. तटस्थ लक्षण हे कायम त्या वस्तूच्या ठिकाणी असतेच असं काही नाही. कधी असेलही तर ते कधी नसेलही. तर कायमच असते त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. जिथं विठ्ठल भगवान ते मंदिर, ते विठ्ठलाचं मंदिर. मग आमचे भगवंत जर रस्त्यावर उभे असले तरीही ते विठ्ठल भगवान आहे, त्यांना नमस्कार करा, ते मंदिर आहे. ते कोणाच्या घरात असतील तर घर सुद्धा मंदिर आहे, दर्शन घ्या त्याचं. आणि कावळा बसेल ते विठ्ठल मंदिर, ते जोपर्यंत तिथं बसेल आहे तोपर्यंत ठीक आहे. मग ते जर कुठं जाऊन बसलं तर तुमचं कुठंही तुम्हाला दर्शन घ्यावं लागेल, असं होऊ नये. याला तटस्थ लक्षण म्हणतात. तसे भक्तीचे आमच्या शास्त्रकर्त्यांनी काही स्वरूप लक्षण केलं आणि काही तटस्थ लक्षणे केलीत. स्वरूप लक्षण काय आहे? शास्त्रकर्त्यांनी याची चर्चा केली. भजा इत्ते धातू ते धातू सेवायाम परिकीर्तित तस्मात सेवा बुधै प्रोक्ता भक्ती साधन भूयसी. खूप महत्वाचं लक्षण आहे मंडळी, स्वरूप लक्षण भक्तीचं. भक्ती यामध्ये भज नावाचा धातू आहे. धातू कोश, धातू पाठ म्हणून व्याकरणाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये पाणिनींनी लिहिलेला आहे. पाणिनींनी अवघे 4-5 ग्रंथ लिहिले. त्यांचे 4-5 ग्रंथ एकाच खिशात बसतात, वरच्या नुसत्या. बारीक टाईप मध्ये जर केले तर 4-5 ग्रंथ एका खिशात बसतात. पण अजूनही सृष्टीच्या आधी कालापासून त्या काव्याला दुय्यम दर्जा द्यावा आणि या काव्याला पहिला नंबर द्यावा अजून असं काव्य निर्माण झालं नाही. किती लिहा. एका माणसानं एकदा आम्ही पाहिलं, एक माणूस एका व्यक्तीला सांगत होता, म्हणे मी 50 ग्रंथ लिहिले. ते 50 ग्रंथ हे पाणिनी आचार्यांचे 4-5 ग्रंथ जे नुसते खिशामध्ये जाऊन बसतील, काहीही त्याची तुलना नाही. काही माणसांचं ते लिखाण असं असतं महाराज, ते वाचतच जरा काहीच निघत नाही त्यातून. हे लिहिलं काऊन, पागल धंदे काऊन केले आणि काही कळत नाही. असे 2 माणसं निवडली मी, व्यासपीठावरून नाही सांगतायत. ते लिहितात तर ते कशावर लिहितात, काय लिहितात, उगं बळबळ करत राहतात. आणि काही माणसं असे बोलतात की त्यांच्या बोलण्याचा मेळ नसतो. बोलण्यात काही निघत नाही आणि कोणाच्या लिहिण्यात काही निघत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. पण आचार्यांनी हे ग्रंथ लिहिले. त्यातला एक धातुपाठ आहे. तर त्या धातुपाठामध्ये एक धातू आहे भज. त्याचा अर्थ होते सेवा. भज सेवायाम. भज धातूचा अर्थ होते सेवा करणे. म्हणून भक्तीचं स्वरूप लक्षण आहे सेवा करणे, जे कधीच तिच्यापासून दूर होणार नाही. भक्तीचं स्वरूप लक्षण काय आहे? सेवा करणे. एक मंडळी ध्यानात ठेवा, केवळ नामस्मरणाला भक्ती म्हणत नाही. भक्तीचं स्वरूप लक्षण आहे सेवा. सेवा महत्वाची आहे. तुम्ही जर बसल्या बसल्या तुमच्या जवळचा कचरा जरी उचलला आणि तुमच्या थैलीत घेतला आणि बाहेर नेऊन टाकला मंदिरातला इथला, तर पांडुरंगाच्या दर्शनाचं तुम्हाला पुण्य लागेल. सेवेचं पुण्य विशेष असतं. आणि कचरा आपण हुन तर कधीच करायचा नाही महाराज. कुठंच कचरा करण्याचं विधान नाही शास्त्रामध्ये. काय तुम्हाला आठवत नाही, विशिष्ट नरकाची प्राप्ती होते. कधी तुम्ही तुमच्या हातामध्ये जर केळबीड असे रस्त्यानं खाणारे लोक खाऊन तिथंच फेकून देतात, काहीच मॅनर्स नाही राहिलेत. या परप्रांतीय लोकांचा हालही मोठा विशेष आहे. त्या आग्र्याला एकदा आम्ही शाळेची सहल असताना गेलेलो. मग पाहायला आलेले बरेच काही परप्रांतीय परदेशी होते. तर ते बसलेले, तर त्यांनी त्या भाजलेल्या आपल्या भुईशेंगा घेतल्या. शेंगा खात होते. भरपूर कचरा गोळा झाला. म्हणलं बघूया आता काय. सहज आम्ही बसलेलो. आता आपल्या दृष्टीनं तर खायचं तिथं गंजही नाही करायचा. एक टर्फल इकडे, एक टर्फल इकडे, एक टर्फल इकडे, एक टर्फल इकडे. पुरं आप आलं तरी झाडणं होणार नाही, एवढं सगळं राहतं. तिकडे पुरं आप कळाला का तुम्हाला? तर सगळे आले झाडू घेऊन तरी सुद्धा साफ होणार नाही, एवढा सगळा कचरा पडलेला राहतो त्या ठिकाणी. एवढा सगळा कचरा आम्ही पाहत होतो. महाराज त्यांचं खाणं पिणं झालं. सगळं खाणं पिणं झाल्यानंतर तो सगळा कचरा त्या बाईने उचलला आणि त्या पर्समध्ये टाकला.
आमच्या सरांनी चौकशी केली, विशेष वाटलं. तर त्यांनी सांगितलं की आमच्या पर्सच अशा बनवलेल्या असतात की यात एक भाग कचऱ्यासाठी असतो. किती विशेष आहे. हा, बाकीच्या पर्समध्ये मग काही पैसे असतील, हे असेल ते असेल, त्यांचे सौंदर्य प्रसाधनं असतात. त्यांची पर्समध्ये विचारूच नका, मोठा बॅगच असते, झोलाचा झोला एवढा मोठा. त्या पर्समध्ये एक भागच असा बनवलेला असतो की त्यात काय करायचं, खाल्ल्यानंतर काही कचरा बिचरा टाकत राहायचा. आता आपल्याला बॅग बनवायचं काम नाही, आपला पुरा भारतच कचऱ्याची बॅग आहे. कुठेही टाका कचऱ्याची बॅगच आहे, कुठेही टाका, कुठेही टाकत राहतात लोक. महाराज किती भयंकर काम आहे. मंदिरात जेवायला बसले, आता इथे एवढी जागा नसल्यामुळे जेवायची व्यवस्था नाही, साईबाबाच्या तिकडं, शनी महाराजांच्या तिकडं, तिथंच जेवणार आणि फळकं जागीच झटकणार. एवढे बेअक्कल कसे आहेत. आपल्या सोबत जे आपले लहान मुलं बिलं आलेले आहेत त्यांना काय आदर्श द्याल तुम्ही. तर भक्तीचं स्वरूप लक्षण आहे मंडळी. सेवा, नाम साधना हे भक्तीचं एक अंग आहे. भगवंताची पूजा हे भक्तीचं एक अंग आहे. भगवंताचं दर्शन हे भक्तीचं एक अंग आहे. पण सेवा हे भक्तीचं सर्वांग आहे, सगळ्या अंगाने आहे. त्यामुळे सेवा लय महत्वाची आहे. सेवा फक्त पांडुरंगाचीच, मूर्तीचीच असं नाही. महाराज भगवंत कुठं नाही हो. विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही उरला. जर तुम्ही भगवंत सगळीकडे आहे असं जर मानत असाल तर या ठिकाणी कचरा तुम्ही का पडू द्यावा. इथं पांडुरंग नाही अशा प्रकारची भावना तुम्ही का करावी. रस्त्यानं चालत असताना कोणत्या सूचनेचं पालन करायचं नाही. सांगितलेलं असते की बा बाथरूमला वगैरे इथं जावं, तर लोक त्या पाटीच्या खाली सुरू करतात. पण तिथं कडेनं त्या पाटीनं जो बाण दाखवलेला असतो ना, तर त्या तिकडं नाही जात. महाराज किती भयंकर आहे. तर भक्तीचं स्वरूप लक्षण आहे सेवा. शास्त्रकर्त्यांनी प्रतिपादन केलं, भज इत्येषवे धातुः सेवायां परिकीर्तितः तस्मात् सेवा बुधे प्रोक्ता भक्ती साधन भूयसी. सेवेला खूप महत्व द्यावं भक्तीमध्ये. अजून भक्तीचं काही तटस्थ लक्षण आहे मंडळी. तटस्थ लक्षण एक भागवतकारांनी केलेलं मी तुम्हाला सांगतो. भरपूर आहेत, माझ्या हातात एवढे आले. आणि एक योगींद्र कवींनी भक्तीचं केलेलं लक्षण आहे. आमच्या भागवतामध्ये श्री व्यासजी करतात, यया सर्वम अवाप्यते सा भक्ती. भक्तीचं तटस्थ लक्षण आहे. भक्तीच्या द्वारा, जिच्या द्वारा सगळं मिळते त्याला म्हणतात भक्ती. काय मिळत नाही हो भक्तीच्या द्वारा, काय मिळत नाही विचार करा ना. काय काय मिळवलं कोण याचा विचार करा. पहा उदाहरण तुम्ही, बिभीषणाला लंका मिळाली. अगदी व्यावहारिक साध्या गोष्टीच्या प्राप्ती व्यावहारिक दृष्टीने विचार केला तर बिभीषणाला लंका मिळाली. उग्रसेनाला मथुरा मिळाली, मथुरा दिली उग्रसेना. परत सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य अशा प्रकारे प्राप्त झालं. किष्किंधा मिळवली महाराज, सुग्रीवाला मिळाली. भगवंताशी मैत्री केली. वाली जर शहाणा असता आणि वालीने जर भगवंताशी मैत्री केलेली असती तर ते राज्य वालीच्याही ताब्यातून हातातून गेलं नसतं. बिभीषण यायच्या आधीच, बिभीषण आला रे आला की भगवंतानी त्याचं काय राज्याभिषेक करवला. अजून युद्ध सुरू झालं नाही. रावण जिथल्या तिथंच आहे. सीता अजून वापस देतो का नाही देत अजून हाही विचार अजून निश्चित झालेला नाही. आणि बिभीषण नुसता आला, रावणाने दिलं काढून. हा समजून सांगायला लागला की दादा हे असं हे वागणं बरं नाही. जगत जननी आहे, तिला जर तुम्ही पकडलं महाराज परमात्मा तुम्हाला सोडणार नाही. अहंग सगळ्या कुलाचा तुम्ही नाश करून टाकाल. रावणाने एक लाथ मारली तर पायऱ्यांवरून गळबळ 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 करत खाली येऊन बिभीषण पडले. मुकुटही पडला. ठीक आहे, तुम्ही भाऊ आहात, मारण्याची काही लाज नाही. राजा आहात, राजा या नात्याने माझे पिताजी आहात, त्याहीमुळे मारण्याची लाज नाही. पण जे भगवंताच्या एवढे विरोधात आहेत त्यांच्यामध्ये मी राहणार नाही. एका सेकंदात चालला जा, मला तुला ठेवायचं नाही इथं. निघाले बिभीषण. आकाश मार्गाने राक्षस असल्यामुळे सहजच ह्या गोष्टी त्यांना येत होत्या, ह्या कला त्यांच्याकडे होत्या. वरून गेले, जायला लागले. सगळ्यांनी पाहिलं राक्षस आले की काय मारण्यासाठी सज्ज होते. बिभीषण पाहिल्यानंतर शांत झाले. प्रभू रामचंद्रांकडे गेले. रामप्रभूंकडे जाता बरोबर काय करा महाराज प्रभूने, राज्याभिषेक. लंकेश म्हणायला लागले. तो रावण तिकडच, बिभीषण लंकेश झाले. एका जणांनी विचारलं, का हो महाराज, समजा रावणाला वैराग्य झालं, रावण जर सीता घेऊन वापस आला, तुमच्या चरणी अर्पण केली, माफी मागायला लागला, आणि तुमचं तर आहे सकृदेव प्रपन्नाय तवास्मी तेच याचते काय पूर्ण अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येत प्रथम मम.
सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति जयाचते. जो मला एकदा शरण आला, फक्त एकदा, आणि त्यानं जर फक्त मला म्हटलं की महाराज मला माफ करा, अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्ये तद्व्रतम मम, सगळ्या भूतांपासून मी त्याला अभय देतो, तर माझ्यापासून तर विचारच नाही, मी त्याला माफ करतो. मग कसं कराल? म्हणे माझी लंका विभीषणाला देऊन टाकेल. याला उदाहरण म्हणतात. ठीक आहे, विभीषणाला माझी अयोध्या, विभीषणाला लंका मिळाली, उग्रसेनाला मथुरा मिळाली. काय केलं? उग्रस्य किं पौरुषम, भागवतच म्हणून राहिलं. उग्रानं काय पौरुष, काय पराक्रम केला? उग्रसेनानं काहीच नाही केला. कंसाकडून हाणल्या गेला, मारल्या गेला, कंसाने अंदर करून ठेवला. झालं, कृष्णाने कंस मारला. राज्य कोणाचं झालं? रितसर भगवंताचं झालं. तरीही भगवंतांनी स्वतः राज्य न करता उग्रसेना राज गादीवर बसवलं. खूप मोठा इतिहास आहे पुढचा परत. तर उग्रसेनाला मथुरा दिली, सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य बहाल केलं. सगळ्या गोष्टी ज्याच्याद्वारा प्राप्त होतात त्याला म्हटल्या जातं भक्ती. हे भक्तीचं तटस्थ लक्षण आहे. कसे कसे माणसं असतात तरीही त्यांना प्राप्त होते. एक भद्रतनू म्हणून होते, भद्रतनू म्हणून एक परप्रांतीय भद्रतनू, आणि त्यांचं एकदम वेश्यागामी नालायक होते आणि खूप धनिक होते, घरचे स्वतंत्र होते, त्यांच्यावर कोणाचंच पारतंत्र्य नाही. महाराज स्वतंत्र असावा, तो धनवान असावा, तरुण असावा आणि कुसंगतीत असावा. मात्र या चार गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्यात ना, यातली एक गोष्ट जरी असली तरी आपल्या जीवनाचं सगळं वाटोळं करून टाकते. पहिली गोष्ट युवावस्था, तरुण. काय तारुण्याच्या बळावर मदोन्मत्त होत राहतात. काल आमच्याकडे काही पाहुणे आले, नेहमीचे आमच्या परिचयातले, घरातले सगळेजण रोज 30-30, 40-40 हजार नामस्मरण करणारे. आम्ही त्यांना माळी घातलेल्या आहे. माळी घालत असताना आम्ही आधीच सूचना देतो की बा शेंडी ठेवायला पाहिजे, हे पक्का आहे. मग त्या मुलांच्या शेंड्या नव्हत्या. मी त्यांना म्हटलं का रे भाऊ शेंडी का नाही, तर शेंडी का नाही, तर त्यांनी उत्तर दिलं की कॉलेजमध्ये पोरं चिडवतात. युवावस्था, तारुण्य कसं असतं, किती भयंकर. शेंडी ठेवली की त्याला नावच देतात ठेवून शेंडी. त्याचं नावच काय ठेवलं? ए शेंडी इकडे, ए शेंडी तिकडे जा. मग हे होतं. आणि मास्तर अलीकडले शिक्षक आहेत ना, तर ते कुशिक्षक झाले. संस्कृतीचा प्रचार शिक्षकांच्या मुखातून व्हायला पाहिजे, तर शिक्षक संस्कृतीला विरोध करायला लागले अलीकडले. किती भयंकर काल आला याचा विचार करा तुम्ही. किती भयंकर परिस्थिती आहे. शिक्षक विचारतात शेंडी कशासाठी ठेवायची, हे तुम्ही आम्हाला सांगावं का आम्ही तुम्हाला सांगावं? तुम्ही शिक्षक आहात ना, कोण्या जातीचे आहात, कोण्या धर्माचे आहात? हिंदू आहात ना. मग हिंदू जर तुम्ही आहात तर हिंदू धर्मामध्ये शेंडी ठेवायला सांगितलेली आहे. मग हे सांगणं तर तुमचं काम पाहिजे. कोणत्याच प्रकारचं विज्ञान मागं नसतानाही धर्माचं पालन केलं जातं इतर धर्मीयांमध्ये, तर ते तुम्हाला चालून राहिलं. आणि ज्यामध्ये खूप मोठं विज्ञान आहे ते तुम्हाला चालत नाही. महाराज जैनांमध्ये केस उपसून काढतात. विज्ञानात कुणीकडूनच सिद्ध होत नाही हे चांगलं आहे म्हणून, कोण्याच अंगानं त्याचा चांगुलपणा सिद्ध होत नाही. मुसलमानामध्ये सुनता केली जाते. विज्ञान दृष्टीनं त्याच्यात काहीच फायदा नाहीये. फक्त हा मुसलमान आहे याचं द्योतक ती सुनता आहे, याच्या पलीकडे त्यातून फायदा काही नाहीये तुम्हाला. शेंडीतून तर फायदा आहे, मी सांगेल तुम्हाला 1-2 वाक्य. पण युवावस्था कशी असते याच्याविषयी मला सांगायचं आहे. तरुण मुसमुस काही कोणाला मानत नाही महाराज. अगदी ज्याला दिसल जसं एखादा खोंड असतो ना गावात सोडलेला, त्याच्या शिंगाला धारच नसते. कारण काय माहित आहे का? दगडात घाल शिंग, मातीत घाल, माती उपसून काढ, भिताळाला टक्कर मार, सगळे असे सोललेले असतात. तर तसे अलीकडले तरणे झालेत महाराज. कारण तो काही बैलगाडीत घातलेला नसतो. खाणं पिणं फुकट मस्त झालेला काय आहे. मायबापा 10-20 हजाराचे मोबाईल घेऊन देतात. कचाल खायचं. पोरांना म्हणावं तर पोरं मायबापांना म्हणतात आमचं पालन पोषण करणं हे तुमचं काय आहे, कर्तव्य आहे. ठीक आहे बापू, तुमचं पालन पोषण करणं आमचं कर्तव्य आहे. पण आमच्याशी असं बोलणं हे तुमचं कर्तव्य आहे का? आमच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हे तुमचं कर्तव्य आहे का? आमचे कर्तव्य अकर्तव्य काय आहे ते आम्ही व्यवस्थित पाळून राहिलो म्हणून आज तुझ्याजवळ 15 हजाराचा मोबाईल आहे. तारुण्य, युवावस्था, एकटी युवावस्था. स्वातंत्र्य नाहीये, बापाच्या ताब्यात आहे, स्वातंत्र्य नाही, त्याच्याजवळ धन नाही, 10 रुपये देऊन राहिले वडील फक्त. आणि कुसंग, मुलंही जरा बरे आहेत, एवढा कुसंगही नाहीये. जसं पाहिजे तसं धनही नाहीये, जसं पाहिजे तसं स्वातंत्र्य नाहीये. कॉलेज जर 5ला सुटली, 6ला जर आला तर बाप विचारते 1 तास कुठं होता.
हे स्वातंत्र्य नाहीये, फक्त एकच आहे तारुण्य. ह्या चार पैकी एक जर असेल तर मनुष्य स्वतःचा वाटोळं करून घेतो. एक जर असेल तर शेंडी शेंडी म्हणून चिडवत असतात. तर मी आता विषयाला म्हणून एका वाक्यात सांगून जातो. इथं हे जे असते ना, इथं एक मस्तुलिंग नावाचं केंद्र असते, एक इंद्रनील नावाचं केंद्र असते आणि एक ब्रह्मरंध्र नावाचे असे 3 केंद्र असतात. मस्तुलिंग, इंद्रनील आणि ब्रह्मरंध्र. यामध्ये जे मधलं मस्तुलिंग आहे ना, याची प्रकृती आहे मंडळी उष्ण प्रकृती आहे. आणि उष्ण प्रकृती, काळा रंग हा उष्णतेचा शोषक असतो. शेंडी जर ठेवली तर हे काळे केस ते उष्णता शोषून त्या मस्तुलिंगाला पुरवतात. यानं काय होतं, सौर ऊर्जेचे उपकरण पाहिलेत का तुम्ही? शाळेतले लाईट तर पाहिले असतील, अलीकडे वाटले होते पा मागच्या वर्षी, अर्धे पोरायला अर्धे हेडमास्टरच्या घरी. तर ते असायचे पा, तर ते दिवसभर उन्हामध्ये ठेवायचं चार्जिंग करायला. हो ना, आमच्या गावातला एक मास्टर 2च महिने रिटायर व्हायचा राहिला होता, गेला घरी. काहून चौकशी केल्यावर लाईट त्याच्याच घरी, सगळे लोक सगळे अंधारात, खूप छान उजेड द्यायचे. तर सौर ऊर्जेवर ते चार्जिंग करायचं, मग लावायचं. तसे मस्तुलिंग म्हणजे आपल्या पंचज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचं चार्जर आहे. विज्ञानाने मान्य केलं चार्जर आहे. उष्णता घ्यायची शेंडीच्या द्वारा आणि या मस्तुलिंगाच्या द्वारा सगळ्या इंद्रियांना जाणार, इंद्रिय व्यवस्थित होणार, मग आळस नाही येणार, काम व्यवस्थित करत राहणार, डोळे चांगले राहणार, कान चांगले. कारण जे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आम्ही शॉर्टकट मध्ये सांगत असतो ते 10 इंद्रिय. डोकाना जीचं हा गुपाऊजी 10 इंद्रिय झाले. डोळा, कान, नाक, जीभ, चर्म, डोकाना जी च, हात, गुदेंद्रिय, उपस्थ म्हणजे लघवीचं द्वार, पाद, जीभ बोलते, कर्म करते, आणि जीभ चव सांगते, ज्ञान देते. जीभीचे 2 काम आहेत. तर डोकाना जी च, हा गु पाऊ जी, असे आहेत हे 10 इंद्रिय. तर या 10 इंद्रियांची चार्जिंग इथून मस्तुलिंगातून होत असते, जिथं शिखा शेंडी ठेवली जाते. तुम्हाला कधी हातपाय दुखणं, म्हणजे अति जर झाला तर तो भाग वेगळा, अतिनं तर माती होतच असते. तर चांगले राहणार, डोळे चांगले राहणार, कान चांगले राहणार, जीभ चांगली राहणार, नाक चांगले राहणार, आजार होणार नाहीत. हे आहे त्याचं महत्व. आणि तुम्ही म्हणाल मग आम्ही सगळेच केस वाढवतो ना, सगळेच जर केस वाढवले तर अधिक आमची चार्जिंग जास्त होईल. तर हा बारकावा बघा किती विशेष आहे. इथं मस्तुलिंग आहे, त्याची प्रकृती उष्ण आहे, त्याला उष्णताच पाहिजे, मग चार्जिंग होणार. लगेच ब्रह्मरंध्र आहे, लगेच इंद्रनील म्हणून आपण सांगितलं ना ते आहे, त्यांना पाहिजे थंडी. ते जे केंद्र आहेत त्या कडेच्या केंद्रांना पाहिजे थंडी. तुम्ही जर पूर्ण केस ठेवले तर केसाचं काम आहे उष्णता ओढणं. ज्याला थंडी पाहिजे तिथं सुद्धा उष्णता खेचली जाईल, आणि त्या ब्रह्मरंध्राधिकांना जिथं थंड्याची गरज आहे तिथंही दिली जाईल उष्णता. आणि मग तुमचं आत्म बदलतो, म्हणजे तुमचं अंतःकरण बदलतं. आळशी होता म्हणून जे जास्त केसाईवाले आहेत ते जास्त आळशी आहेत. उद्या तुम्ही शेंड्या ठेवायला लागाल. स्त्रियांच्या शरीराची रचना वेगळी आहे, त्यांना भेटणाऱ्या सगळ्या गोष्टी नीट ध्यानात ठेवा. थंडी वाजली की काय बांधतात, कान साधं गणित एवढं माहित नाही. थंडी तो काय म्हणून घाल, हा ते तर बांधतात. कशाला बांधतात म्हणजे कानालाच बांधल्या जातं ना. पण स्त्रियांसाठी विशेष रूपानं ध्यानात ठेवा, थंडी वाजायला लागली की स्त्रीनं कान नाही बांधू, छाती बांधावी. स्त्रीच्या शरीरामध्ये थंडी कानाच्या द्वारा नाही, छातीच्या द्वारा जास्त घुसते. त्यामुळे माणसांनी कान फिट ठेवण्याचा प्रयत्न करावा, स्त्रियांनी छाती फिट ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे रचना किती वेगळी केलेली आहे ईश्वरानं शरीरांची. त्यामुळे शेंडीची व्यवस्था इंद्रिय चार्ज होण्यासाठी, शेंडी माणसासाठी. मग बायांची कशी चार्ज होणार ते काही वेगळी व्यवस्था करायला असेल, मला जर कुठं शास्त्रात दिसलं तर मी परत ते तुम्हाला सांगेल. पण माणसाची चार्जिंग शिखेच्या द्वारा केली जाते, मस्तुलिंग. आणि कडेचं जे ब्रह्मरंध्र आहे त्याला उष्णतेची गरज नाही, आणि तुम्ही जर मोठे मोठे केस ठेवायला लागले तर तिथेही केस येणारच ब्रह्मरंध्रावर सुद्धा, आणि तिथं गरज नाही उष्णतेची. तुमचे केस तिथंही गरमी ओढत राहणार, आणि मग मोठ्या केसावाले आळशी असणार. पहा तुम्ही, असू दे मीच एक काय असे बरेच आहेत माझ्याजवळ. जेवढे ग्रंथ असतील काही 300, 400, 500, तर ते कोणताही ग्रंथ तुम्ही काढा, त्या प्रत्येक ग्रंथावर माझं स्वतंत्र लिहिलेलं, आणि ते सगळे ग्रंथ मी पूर्ण वाचलेले आहेत, जेवढे माझ्याजवळ असतील तेवढे. आळस वाचण्यामध्ये आळस आलेला
मला कळत नाही कसं असते आळसकून असतो, म्हणजे कळतच नाही. पाठ दुखली झोपलो तरी पुस्तक पुढे घेणार. एक ध्यानात ठेवायचं, शेंडीवाले जरा सतर्कच राहतात बिना शेंडीपेक्षा. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शाळा शिकत असताना डब्बू असणारी मुलं पहा, गणित पहा किती साधं आहे. शाळा शिकत असताना डब्बू असणारी मुलं परमार्थात येऊन विद्वान होतात. कशामुळे? घरी निर्बुद्ध असतात. किती टक्के? टक्के तर काहीच नाही. बाप फक्त पेढा घेऊन बसल्याचं, 5 झालं की पेढा, 5 झालं की पेढा. काय भयंकर काळ आहे. टक्केवारीची दुनिया, कॉम्पिटिशनचं जग, आणि बाप पेढा वाटून राहिला. का काय झालं? आमचा गुणू 5 झाला. का काय झालं? आमचा गुणू 5 झाला. का काय झालं? आमचा गुणू 5 झाला. किती टक्के आहेत? टक्के काय की आता तो सांगत पण 5 झाला म्हणे. घरी आल्यावर का रे बाबू किती टक्के आहेत? 48. मजुरी लावून हाणायला पाहिजे याला. पेढे तर नाही वाटायला पाहिजे, त्या पेढेचे पैसे मजुराला द्यायचे ना हाणून घ्यायचा याला. म्हणजे 48% पेढे वाटतात. आणि मी पाहिले बरं स्वतः महाराज की जे शाळेमध्ये डब्बू होते 40%, 45%, 50% असे विद्यार्थी होते, परमार्थात आल्यानंतर ते खूप विद्वान झाले. चांगलं अध्ययन केलं, खूप छान छान शिकायला लागले, मोठमोठे ग्रंथ. काय हो शाळेमध्ये काय ते आपण काल भरपूर बोलून गेलो, आज नको त्यांची निंदा करायला. तर काही नसतं त्या ज्ञानामध्ये. शास्त्रात किती कठीण कठीण विषय आहेत. नाही का? आपण एक न्यायशास्त्राची प्रक्रिया सांगतो. साध्यतावच्छेदक संबंधावचन, साध्यतावच्छेदक आवचन, साध्यतावच्छेदक संबंधावचन, साध्यतावच्छेदक आवचन, प्रतियोगिता, साध्या भावत्व वैशिष्ट्य, साध्या भाववृत्ती, साध्य सामान्य, अत्यंताभाव, निरूपित प्रतियोगित्व, अच्छेदक अन्यतरावच्छेदक संबंधावच्छिन्ना, या आदेयता, निरूपित निर्वच्छिन्नाधिकरणतावन, निरूपित हेतुमन निष्ठा व्याप्ती. याचा अर्थ ते धूर आहे तिथं अग्नी आहे. आणि ही एका ढब्बू विद्यार्थ्यांना पाठ करायला घेतली. मंडळी तुम्हाला पटणार नाही, त्यानं 3 मिनिटात पाठ केली. किती मिनिटात? 3 मिनिटात. शाळेमध्ये 35% पास झालेला. ते शाळेचे मास्तर आणि 2-1% जे काही शाळेतर्फे दिले जातात ते दिलेले त्याला 35% पास झालेला. एवढी मोठी प्रक्रिया त्यानं अवघ्या 3 मिनिटात पाठ केली. कारण काय? तर घरी असताना हिप्पी ठेवायचा, परमार्थात आल्यानंतर सगळं काढलं आणि शेंडी ठेवायला लागला. आणि त्या शेंडीच्या द्वारा ब्रह्मरंध्राला बाकीची उष्णता मिळाली नाही, मस्तुलिंगाला उष्णता मिळाली. आणि मस्तुलिंगाला उष्णता मिळाल्यामुळं संपूर्ण शरीर चार्ज झालं, एकदम चार्जिंग व्यवस्थित झाली. आणि तो पाठ करायला लागला. त्याचं मन लागायला लागलं, मन रंगायला लागलं, परमार्थ कळायला लागला, फ्रेश वाटायला लागलं. किती सोपं काम आहे बुवा. अजूनही काही कारण आहेत, मी एवढे नाही सांगणार तुम्हाला. आपल्याला विशेष फक्त एवढाच सांगायचा होता, भक्तीचं तटस्थ लक्षण की ज्याच्याद्वारा सगळं भेटते त्याला भक्ती म्हणतात. मग काय काय भेटते? तर उदाहरण दिलं रावणाचं, माफ करा, विभीषणाचं, दुसरं उग्रसेनाचं, तिसरं सुग्रीवाचं, आणि चौथं उदाहरण देऊन राहिलो भद्रतनूचं. 4थ्या उदाहरणामध्ये आपण वर्तमान आहोत. भद्रतनू. तर 4 गोष्टी याच्याजवळ होत्या. युवावस्था होती, धन होतं, स्वतंत्र होता, आणि कुसंगी होता. यातली एक गोष्ट जर असेल तर आपल्या जीवनाचं वाटोळं होऊन जाते, सगळी समाप्ती, अगदी आपला सत्यानाश होऊन जातो. आणि याच्याजवळ 4 होते महाराज. तुम्ही विचार करा. माकड आहे, त्यात विंचू चावला, त्यात त्याला दारू पाजली, आणि त्यात त्याला चटका लावला. आता काय लावा, काय काय असेल ते. विंचू चावला, दारू पेली, चटका लावला, आणि आधीच कोण आहे ते? माकड. किती उड्या मारेल महाराज. ह्या 4 गोष्टी प्राप्त झाल्यावर तो किती बदमाश होईल. या भद्रतनूचं तसंच झालं महाराज. हा जो भद्रतनू आहे हा सुमध्या नावाच्या वेश्येच्या नादाला लागला, कुसंगत राहायला लागला. त्या सुमध्येला वाटायचं की हा व्यवसाय व्यापार सोडून मी परमार्थ करावा. आणि या भद्रतनूच्या धनापुढे तिचं काही चालत नव्हतं. नाईलाजानं तिला वेश्या व्यवसाय करावा लागत होता. ब्राह्मण कुळात जन्मलेला होता. एकदा याच्या वडिलाचं श्राद्ध आलं, पितृकर्म आलं. ते पितृकर्मासाठी हा घरी गेला. तर ते पितृकर्म त्याला करू वाटत नव्हतं. पण जर नाही केलं तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील, किंवा ज्यांनी जन्म दिला, ज्यांच्या धनावर तू मदोन्मत्त होऊन राहिला, त्यांना तू एक घास पिंडदानाचा देऊ नाही शकत. लोक काही म्हणतील आपल्याला, म्हणून त्याने एक दुसरा ब्राह्मण बोलून पिंडदानाची प्रक्रिया केली. पण ते पिंडदान करत असताना त्याचं मन मात्र त्या पिंडात नव्हतं. मन सगळं कुणीकडे होतं? सुमध्याकडे, वेश्येकडे. मन तिकडं. 10-12 मिनिटात कसं तरी भातावर भात, भातावर गोया काहीतरी केलं आणि सुमध्येकडे गेला. जाताबरोबर सुमध्या म्हणायला लागली, का हो आज तुमचे पिंडदान होते ना? हो झाले म्हणे ते. पण मग नियम आहे ना, ज्या दिवशी पिंडदान करतात त्याच्या आदल्या दिवशी ब्रह्मचर्याचं गृहस्थांनी पालन करावं. ज्या दिवशी पिंडदान आहे त्या दिवशी गृहस्थांनी ब्रह्मचर्याचं पालन करावं. पण आज तुम्ही पिंडदानाच्या दिवशी इकडे कसे काय आलात?
शेवटी तिला राग आला आणि ती म्हणायला लागली, तुमचे आई वडील किती दळभद्रे आहेत, किती कुणशिबी आहेत की तुमच्यासारखं नालायक त्यांच्या पोटी जन्माला आला. हे देवा, तुम्ही जर थोडे चांगले असते तर कसं झालं असतं, किती नालायक आहात तुम्ही. महाराज त्याला एकदम विशेष वाटलं की एक वेश्या मला सांगून राहिली, वेश्या मला शिकवते. राग आला आणि पळाला. वैराग्याने युक्त होऊन तो मार्कंडेय मुनीला भेटला. मार्कंडेय मुनीला भेटला. महाराजांच्या चरणावर श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमस्कार केला आणि म्हणायला लागले, महाराज माझ्या कल्याणाचं काही सांगा. मार्कंडेय म्हणायला लागले, मी आता वर्तमान अनुष्ठानात आहे आणि अनुष्ठानामध्ये मी असल्यामुळं मी तुझ्याशी नाही बोलू शकत, जास्त उपदेश मी तुला नाही करू शकत, पण तू एक काम कर, मी तुला पत्ता देतो, तू दांत मुनीकडे जा. एक दांत नावाची मुनी आहेत, त्या मुनींकडे तू जा. त्या मुनीकडे जर तू गेला तर ते तुला उपदेश करतील. गेला, दांत मुनींच्या चरणावर मस्तक केला. दांत मुनीन त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला. या मंत्राचा जप तो करत राहिला. जपाचं फळ प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या समोर हजर झाले. भगवंताचं दर्शन झालं. दर्शन होता बरोबर भगवंत म्हणायला लागले, वरमृई काय हवंय तुला, याचना कर, माग काय हवंय तुला. असं म्हणता बरोबर त्या भद्रतनूने विनंती केली, महाराज माझी पहिली विनंती तर असं आहे की जे माझे गुरुजी दांतमुनी साधना करून राहिलेले आहेत, महान आहेत माझ्यापेक्षा, प्रश्नच नाही, पण अजून तुम्ही त्यांना दर्शन नाही दिलेलं आणि त्यांच्या आधी तुम्ही मला दर्शन दिलेलं आहे, तर कृपया माझी विनंती आहे की तुम्ही जरा दांतमुनीला दर्शन द्यावं. महाराज काय अधिकार होते शिष्यांनी गुरूंना दर्शन. रामप्रभूच्या काळात एक, आता मला आठवत नाही नेमकं, ते अगदी विजयी होऊन मस्त मदनमत्त होऊन उडी मारायचे. प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं आणि विचारलं काय हवंय तुला, तर काही नाही, जात असताना माझ्या गुरुजींच्या आश्रमातून जाण, माझ्या गुरुजींनाही तुम्ही दर्शन द्या. शिष्यांनी गुरूंना दर्शन करवलेत. शिष्याला गुरुजी फक्त ढकलायला कारण असतात मंडळी. एकदम गुरुचं काही चुकलं म्हणून त्यांच्या मागं लागायचं, काही हे करायचं असं नाही. आपण आपल्या पद्धतीनं साधना करत राहायचं, दुसऱ्याकडे पाहत नाही राहायचं. काय इतिहास जर पाहिला तर शिष्यांनी गुरूंना दर्शन करून दिले देवाचे. असे आहेत आपल्या हिंदू संस्कृती इतिहास धडधडीत. या भद्रतनूंनी दांतमुनीला दर्शन करून दिलं भगवंताचं. असते गुरु फक्त ढकलायला कारण असतात. आणि मंडळी गुरुपेक्षा चेले बरेचसे मोठे झालेत आणि मोठे व्हावे जर नाही झाले तर जगात ज्ञानाची लेवल कशी राहील बरं, तुम्ही विचार करा ना. मी साधा युक्तिवाद सांगतो तुम्हाला. गुरुपेक्षा चेला ढब्बू असतो ना, मानलं. गुरुपेक्षा चेला कच्चा असणार म्हणजे चेला गुरुपेक्षा कच्चा आहे, हो. मग त्याचा चेला, त्या चेल्याचा चेला त्याच्यापेक्षा कच्चा, तो त्याच्यापेक्षा कमी विद्वान. त्या चेल्याचा चेला त्याच्यापेक्षा कमी, त्या चेल्याचा चेला त्याच्यापेक्षा कमी. समजा एक गुरुजी विद्वान आहेत, त्या गुरुजींना 1,00,000 श्लोक पाठ आहेत आणि त्यांच्या चेल्याचे 10,000 श्लोक पाठ झाले. त्यांच्या चेल्याचे 1,000 श्लोक पाठ झाले. त्यांच्या चेल्याचे 500 श्लोक पाठ झाले. त्यांच्या चेल्याचे 250 श्लोक पाठ झाले. त्यांच्या चेल्याचे 1,200 श्लोक पाठ झाले. त्यांच्या चेल्याचे 50 श्लोक पाठ झाले. 25, 12, 10, 1 आणि 1 दिवस शून्य होऊन जाणार. ज्ञानाची परंपरा सगळी संपून जाईल. गुरुपेक्षा चेला मोठा नसतो असा नियम नाहीये, असतात मोठे सगळ्या बाबतीत. विद्वत्तेतही चेले बरेच मोठे आहेत. भगवत दर्शनात गुरुपेक्षा पहिल्यांदा नंबर लावणारे किती काही येतात. वेदांत मुनी हे काही मी सांगितलं होतं, श्रद्धेचं फळ. एक गुरु होते, साधा आश्रम, आणि एक ढब्बू पोरग होतं. मला वाटतं मी सांगितलं होता हा दृष्टांत. एक ढब्बू पोरग जरा अडाणी असंच. मग गुरुजी त्याला कधीच सांगत नव्हते. पोरायला दुसऱ्याला काही 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 सांगायचे. मग त्यानं विचार केला की मीही कधी ना कधी गुरुजीला विचारणार की मला मुक्तीचं साधन सांगा म्हणून. मग त्यानं विचार केला कधी विचारायचं गुरुजीला, आपलं का वजन आहे का गुरुजीवर, नाही. मग एकांतात विचारायचं. गुरुजींजवळ जेव्हा कोणीच नसेल, सांगितली होती आहे ना, गुरुजींजवळ जेव्हा कोणीच नसेल तेव्हा जाऊन गुरुजींना म्हणायचं महाराज माझ्या हिताचं काहीतरी सांगा. मग तो सकाळपासून असा टपून राहिला. 9 वाजता उठला शिन. जरा असाच होता बिचारा. उठला नसा पाहायला लागला, बापा रे आता गुरुजीजवळ 20 जण आहेत, आता गुरुजीजवळ 10 जण आहेत, आता गुरुजीजवळ 5 जण आहेत, आता 50 आहेत. एकांतच भेटून नाही राहिला. मग गुरुजींनी डबा घेतला निघले. त्या काळात काही नव्हते संडास विंडास. डबा घेतला निघले तर अरे गुरुजी एकटेच आहेत.
एकटेच आहेत, माग 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 माग. गुरुजी बसले आणि गुरुजीच्या पुढे जाऊन बसला. महाराज जरा हिताचं काही सांगा ना म्हणे. बसल्यावर आता खरं सांगा महाराज, म्हणजे डबा मारल्यावर पुढची अव्यवस्था होईल म्हणून, नाही तर एखाद्याने डबा मारला असता की नाही, पुढची मग प्रॉब्लेम येईल म्हणून डबा नाही मारता आला. पण जीवावर येईल की नाही, अरे चल उठ खडा हो जा. कुठं काय विचार कळते तुला, चल उठ खडा हो जा, चल उठ खडा हो जा. निघला, जमलं. म्हणलं मग आधी काऊन नाही सांगितलं, चल उठ खडा हो जा, चल उठ खडा हो जा. माळ काढली, जपणं सुरू केली. काय करते भोळ्याला बिचाऱ्याला, चल उठ खडा हो जा. गावात मधुकरीला गेला, कुठं अक्कल आहे. पोराईनं आदल्या दिवशी ओळख करून दिलेली, या घरी मधुकरीला जायचं, त्या घरी मधुकरीला जायचं, त्या घरी मधुकरीला जायचं, सगळ्या घरी जायचा. मग आता समजून घ्यायचं ना प्रसंगानं की कुठं जायचं कुठं नाही जायचं. तरीही दारात मड पडलेलं, लोक रडून राहिले आणि हा करतो मधुकरी. काय म्हणतो दारात जाऊन, मधुकरी. सगळे लोक याच्याकडे पाहतात. कोणी त्याचे नट पाहायला लागला, ढिलं झालं काय, कोणी म्हणाले ढिला नाही, पडूनच जायला डायरेक्ट. पाहायला लागले. एक म्हणला, अरे तुला काही अक्कल आहे का, इथं लहान मुलगा वारला, एकुलता एक होता, लग्न झाल्यानंतर 12 वर्षानं मुलगा झाला, एवढं त्याचं वय, आणि मुलगा बरोबर मेला असं नाही, 7-8 वर्षाचा, म्हणजे गुण पाहून मेला. या घरात किती तकलीफ असेल, किती वेदना असतील, तू इथं डायरेक्ट मधुकरी मागून राहिला. अहो काय सुख दुःख चालूच असतं, चल उठ खडा हो जा. काय सुख दुःख सगळं चालूच असतं, दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख, चल उठ खडा हो जा. कारण अखंड परमात्म्याचं चिंतन करायचं. गुरुनं मंत्र कोणता दिला, चल उठ खडा हो जा, चालू यायचं. लोक म्हणले एवढ्या तू परमात्म्याच्या गोष्टी करतो, या मुलाला उठवू शकतं का. मग गुरुजींनी मंत्र दिलेला आहे म्हणे मला, याला तर मी सहज उठवू शकतो. गेला त्या मुलाजवळ, चल उठ खडा हो जा. ते पोळगं तटकन उठून उभं राहिलं. मंत्रात शक्ती. आता गुरुजीनं मंडळी खरं सांगा, जर गुरुजी आले आणि गुरुजीनं जर हा मंत्र म्हटला, तर तुम्हाला वाटते का मुलगा उठन? मुलगा नाही उठणार, सगळेच उठतील, एकांगे घेतील, सगळे उठतील, मुलगा नाही उठणार. श्रद्धेनं प्रेमानं. मग हा चला गुरुच्या पुढे गेला की नाही, चला गुरुच्या पुढे गेला. मग गुरुच्या पुढे चला जात नसतो असं नाही, जात असतात. म्हणून तर सृष्टी टिकून आहे. तपाच्या दृष्टीनं, ज्ञानाच्या दृष्टीनं. या भद्र तनुने भगवंताला मागणी मागितली की प्रभू माझ्या गुरुजींना दर्शन द्या. झालं महाराज कल्याण. सगळं ज्याच्याद्वारा मिळते त्याला भक्ती म्हणतात. बिभीषणाला, सुग्रीवाला, उग्रसेनाला लंका, किष्किंधा म्हणजे धन दौलत मिळाली. या भद्रतनुला परमात्म्याचा साक्षात्कार म्हणजे डायरेक्ट मोक्ष मिळाला. काय काय मिळते भक्तीच्या द्वारा. बापरे, भक्तीच्या द्वारा ज्या प्रारब्धाने अख्ख्या जगावर मात केलेली आहे, त्या प्रारब्धावर मात भक्तीच्या द्वारा करता येते. जे प्रारब्धहीन स्वतःला समजत असतील त्यांनी बिनधास्त राहायचं, भगवंत आहे पाठीशी. यदभावी तदभावी यन्न भावी तदाप्यम. काय पंचदशी म्हणतात, जे होणार आहे ते होणारच आहे, आणि जे होणार नाही ते होणारच नाही. तुमच्या म्हणण्यानं करण्यानं काही नाही. जे होणार आहे ना ते होणारच आहे, आणि जे होणार नाही ते होणारच नाही. यदभावी तदभावी. जे होणार आहे ते होणारच आहे, जे होणार नाही ते काहीही केल्यानं होणारच नाही. हा पक्का अशा प्रकारचा सिद्धांत आहे. जे होणार आहे ते होणार आहे, जे नाही होणार आहे ते नाही होणार आहे. हे असं झालं की पांडुरंगाचा आशीर्वाद समजायचा मंदिरात. तर प्रारब्ध चुकत नाही. पण भगवंताची जर इच्छा असेल, तुम्ही जर भक्ती करत असाल, तर या प्रारब्धालाही तुम्ही चुकू अशा प्रकारे शकता. मला एका ठिकाणी पुराणामध्ये वर्णनाला लिखित, त्यांना सांगा रे कोणतरी जाऊन, राम 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 लिखिता चित्रगुप्तेन ललाटाक्षर मालिका. लिखिता चित्रगुप्तेन ललाटाक्षर मालिका. चित्रगुप्त आपल्या मस्तकावर लिहितो ललाटाक्षर, सगळ्यांना माहित आहे.
कोणी म्हणते सटी लिहिते, षष्टी लिहिते, बरं ती लिहू द्या. चित्रगुप्त लिहितो असं म्हणा तर चित्रगुप्त लिहितो असं म्हणा. यत् धात्रा लिखितम बाले तन्न मृषा नैव जायते. धात्रा म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने आपल्या नशिबात जे लिहिलेलं असेल, अजून चित्रगुप्ताने जे आपल्या नशिबात लिहिलेलं असेल, अजून सठीने आपल्या नशिबात जे लिहिलेलं असेल, ऋते श्रीरामदासानाम प्रेम निर्भर चेतसाम, हे लिहिल्याप्रमाणे त्याचं होत असतं जे रामाचे दास नाहीत, जे पांडुरंगाचे दास नाहीत, जे नामचिंतन करत नाही, जे राम राम म्हणतात ना मंडळी, त्याच्यावर प्रारब्ध चाल नाही करत. हे ललाटावर लिहिलेलं अक्षर चित्रगुप्तानं लिहिलेलं असू द्या, का ब्रह्मदेवाने लिहिलेलं असू द्या, का सठीने लिहिलेलं असू द्या, या कोणाचंच रामदासावर चाल. ऋते रामदासान, एक रामाचे दास सोडले की दुसऱ्यांवर हे सगळं चालेल, रामदासावर हे चालत नाही. तुम्ही जर रामदास असाल, भगवत भक्त असाल ना, दैवम वर्धयितुम शक्तः, तुम्ही तुमचं प्रारब्ध वाढवू शकता. क्षयम कर्तुम तस्वलीलया, तुम्ही तुमच्या प्रारब्धाला घटवू शकता. तुमच्या प्रारब्धातले कुअंक, खराब गोष्टी तुम्ही संपवू शकता आणि चांगल्या गोष्टी तुम्ही वाढवू शकता. प्रारब्ध भक्ताच्या ताब्यात आहे. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. आणि तुमच्या माझ्यासारख्याला मग आपलं वाटोळ आहे. आपल्यावर प्रारब्ध आक्रमण करते, प्रारब्धाची शक्ती चालते, कर्माची शक्ती आपल्यावर चालते. पण ही शक्ती न चालणारं क्षेत्र जर कोणतं असेल तर भक्ती क्षेत्र आहे. मी एवढ्यासाठी विषय सांगितला मंडळी हा तुम्हाला, की सर्वम अवाप्यते, जिच्याद्वारा सगळं प्राप्त होते तिला म्हणतात भक्ती. हे आहे भक्तीचं तटस्थ लक्षण. सेवा हे आहे भक्तीचं स्वरूप लक्षण. सगळं जिच्याद्वारा मिळते तिला म्हणावं भक्ती, हे आहे भक्तीचं तटस्थ लक्षण. अजून योगींद्र कवींनी भक्तीचं तटस्थ लक्षण केलेलं आहे. अंज पुंसाम विदुषा विद्धी भगवान हितान, निर्बुद्धातल्या निर्बुद्धाला भगवंताचं दर्शन होते. जिच्याद्वारा तिला म्हणतात भक्ती, हे भक्तीचं तटस्थ लक्षण आहे. या लक्षणाचं उदाहरणासहित चिंतन काही भक्तांचे चरित्र मी लिखित केलेत या संबंधाने, की जे अत्यंत अविद्वान होते तरी त्यांना भगवंताचं दर्शन झालं. यांचा विचार आपण उद्याला करू. पुंडलिक वरदा हरी.